केलेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे। आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठीचे संचालक मंडळ पाहिजे। त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून महाज्योतीला। आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण। तो स्टाफ ताबडतोब द्या। त्याच्यानंतर हा भरा। मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता की प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि मग त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा। तसं आमचं म्हणणं आहे की हा ओबीसीचा बॅकलॉग तर भरा। हा एक आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत 374 जाती तर शक्य नाही, पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले, काही आज सुद्धा दाखल होतील। आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे, त्यांचा मी एका रीटवरती आहे। अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ॲफिडेव्हिट गेलंय। कुणबी सेनेच्या नावाने एक ॲफिडेव्हिट गेलेला आहे। एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट करतो। एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे 4-5 जे आहेत रीट जे आहेत हे आम्ही दाखल करतो आहोत। आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत मिळाले पाहिजे, याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर। याचं कारण असं आहे की 2 तारखेला तो GR निघाला, जो वादग्रस्त GR असं मी म्हणतो। आता 10 तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं। विशेषतः कुणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल। आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचं जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत। आणि पुढे जे आहेत मोठे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे, ते सगळं ठीक आहे, ते करा तुम्ही। पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय
आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये, म्हणजे आता 2 तारीख झाली,